देवाचा आणि धर्माचा वापर करून काही लोकांच्या हितासाठी जर तुम्ही हा रस्ता करणार असला तर या निर्णय प्रक्रियेलाच आमचा विरोध आहे। इतकं भयानक रूप येत्या काळामध्ये वाळवा तालुक्याला येईल की सगळा विकासच मारला जाईल। माझं म्हणणं वाळवा तालुक्यातल्या सगळ्याच जनतेनं, मग ते शेतकरी असतील, कामगार असतील, सहकारी साखर कारखान्यातले असतील, दूध डेअरीतले असतील, डॉक्टर असतील, व्यापारी असतील, या सगळ्या जनतेनं एकत्रित येऊन या शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे आणि सरकारचा हा निर्णय हाणून पाडला पाहिजे। याची दोन कारणं आहेत। एक तर हा निर्णय घेताना जनतेला कुठेही विश्वासात घेतलं नाही, जनतेचं मत विचारलं नाही। हा मार्ग कशासाठी? आमचं म्हणणं या मार्गाची गरजच नाही। नागपूर पासून गोव्यापर्यंत आता पॅरलल आणि फार चांगले असे आणि कोणत्याही प्रकारची गर्दी नसलेले मार्ग आहेत। त्याच्यावर या अगोदरच सरकारनं बऱ्यापैकी खर्च केलेला आहे। आता परत चांगली पिकाऊ जमीन घालवून आणि परत लोखंड सिमेंट वापरून जर का नवा मार्ग काढायचा असेल त्याची गरज तरी पटली पाहिजे जनतेला, कारण हे सगळे जनतेचे पैसे आहेत आणि जनतेच्या विकासावर याचा वाईट परिणाम होणार असल्यामुळं सरकार पटवून देऊ शकलेलं नाही की या मार्गाची काय गरज आहे। म्हणून आमच्या या निर्णय प्रक्रियेला विरोध आहे। ही हुकुमशाही आहे। तुम्ही देवाचं नाव घेता, धर्माचं नाव घेता आणि तुम्ही 850 किलोमीटरचा रस्ता 8 तासात कव्हर करण्याचा उद्देश जाहीर करता। मग 8 तासामध्ये कव्हर करण्यासारखा रस्ता कसा असला पाहिजे आणि त्याचा देवाचा आणि धर्माचा संबंध कुठं आला? आमचा कुठलाही देव हा आता कनेक्टेड नाही अशी परिस्थिती नाही। सगळे देव जोडलेले आहेत आणि आमचे बरेचसे देव वाहनानं जाऊन करायचे नाहीत। कधी कोण बैलगाडीतून यल्लामाला जातो, बैलगाडीतून ज्योतिबाला जातो, पालखी घेऊन जातो। पंढरपूरला तर वारी पायी केली तरच जास्त महत्व येतं। त्यामुळे हे रस्त्याच्या भुलभुलैयामध्ये देवाचा आणि धर्माचा वापर करून काही लोकांच्या हितासाठी जर तुम्ही हा रस्ता करणार असला तर या निर्णय प्रक्रियेलाच आमचा विरोध आहे। दुसरा मुद्दा असा की 800-850 किलोमीटर अंतर 8 तासात कव्हर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा रस्ता हवा? तर तो 6 पदरी रस्ता 500 मीटर रुंद आणि भराव टाकून तुम्ही जर का सगळ्याच जनतेपासून पर्यावरणाची जमिनीची नासाडी करून करणार असला तर त्या प्रकल्पाचा स्थानिक जनतेला काहीच उपयोग नाही। त्यांची मेंढरं करडे काय रस्त्यावर येऊ शकणार नाहीत। त्यांना जर रस्त्यावर यायचं असेल तर टोल दिला पाहिजे आणि टोलसाठीची कनेक्टिव्हिटी तरी तुम्ही किती ठेवणार आहात? त्यामुळं हा सगळा अंधारात ठेवलेला प्रकल्प हा वाळवा तालुक्याच्या विकासाला मारक आहे, बाधक आहे आणि वाळवा तालुक्याचा सगळा विकास हा उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं होणार आहे। याचं कारण असं आहे की वाळवा तालुका वारणा आणि कृष्णा ह्या दोन नद्यांच्या मध्ये वसलेला आहे। दोन्ही नद्यांचे पूर आताच भीती घालतायत। जर ह्या प्रकारचे प्रकल्प झाले तर पुराचं काय होईल आणि किती गावं बुडतील याच्यामुळेच लोकांच्या मनात भीती आहे। दुसरा मुद्दा, संपूर्ण वाळवा तालुका हा सिंचनाखाली आलेला आहे आणि हे सिंचन सहजासहजी झालेलं नाही। त्यासाठी लोकांनी आंदोलन केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, माणसं हुतात्मा झाले, त्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि रक्त सांडल्यामुळे सिंचित झालेल्या या तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासाचा मुख्य भाग आहे ही शेती। शेतीच्या विकासाच्या आधारावर या तालुक्यामध्ये 5 साखर कारखाने चालू आहेत, सहकारी संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, मेडिकल हब आहे, व्यापारी आहेत। हे सगळे ह्या जमिनीच्या आणि या विकासाच्या आधारावर उभे आहेत। जर हा रस्ता 500 मीटरनं या वाळवा तालुक्यातून गेला तर ही सगळी जमीन उद्ध्वस्त होणार आहे। विकासावर परिणाम होणारच आहे, पण जमिनीच्या निचऱ्याचा प्रश्न तयार होऊन जी जमीन रस्त्याखाली जाणार नाही ती जमीन रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-3 किलोमीटर ही जर का तुमचा निचरा झालाच नाही तर पुन्हा पाणी तुंबून नष्ट होणार आहे आणि सगळी सिंचन व्यवस्था ज्या पायपा खालून घालण्यात आलेल्या आहेत त्या उद्ध्वस्त होणार। शेतीतून माल काढण्यासाठी जे छोटे मोठे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत ते उद्ध्वस्त होणार आणि शेतीची कनेक्टिव्हिटी तुटून जाणार आहे। त्यामुळे इतकं भयानक रूप येत्या काळामध्ये वाळवा तालुक्याला येईल की सगळा विकासच मारला जाईल। अशा प्रकारच्या विकासाची आम्हाला गरज नाही आहे। रस्ते हवेत पण जनतेच्या विकासासाठी हवेत
अदानीने अंबानींच्या विकासासाठी जर तुम्ही देवाधर्माच्या नावानं आमच्या जमिनी काढून घेणार असाल आणि आम्ही कष्टानं उभा केलेला विकास जर उद्ध्वस्त करणार असाल तर अशा निर्णयाला आम्ही नक्की विरोध करू. वाळवा तालुक्यातले कोणी स्वागत केलेलं आहे या रस्त्याचं? कोण राजकारणी आहेत की ज्यांना असं वाटतं की वाळवा तालुक्यातून हा रस्ता झाला पाहिजे? अशी कोणी मागणी केली असेल तर सरकारनं जाहीरपणे सांगावं. याचा अर्थ असा पण नव्हे, सरकारनं असा घेऊ नये की कोल्हापूर जिल्ह्यातले किंवा कवठेमंकाळ आणि मिरज तालुक्यातले शेतकरी लढतील आणि वाळवा तालुक्यातले शेतकरी मात्र न लढता ह्या रस्त्याचं स्वागत करतील असा जर संभ्रम असेल, गैरसमज असेल, वाळवा तालुका हा सुद्धा जिद्दीनं या रस्त्याच्या विरोधामध्ये लढणार आहे आणि ह्या शक्तीपीठ महामार्गाला हाणून पाडल्याशिवाय वाळवा तालुक्यातली जनता थांबणार नाही. एकूणच तुम्ही मगाशी म्हटला तसं की हा रस्ता करत असताना 500 मीटर पर्यंत त्याची रुंदी असणार आहे आणि तो तयार करायचा म्हटलं तर एक साधारणतः 10 फूट तो खाली आपल्याला जाम करावा लागेल. एकूणच आपण बघतोय की 2019 पासून या पूरपट्ट्यामध्ये कृष्णेच्या तीरावरती अनेक पूर आले, अनेक गावं त्यावरून स्थलांतरित झाली. परंतु आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचा मार्ग झाला तर ह्या गावांना तिथं राहणं शक्य होईल का? अशा प्रकारे सरफेस वॉटर ज्याला म्हणायचं म्हणजे पुरानं किंवा ओढ्यानं नदीनं जाणाऱ्या पाण्याच्या अडथळ्यामुळं आपली गावं आपली जागा बदलायला लागलेली आहेत. मध्ये जुनखेड नवखेड असेल किंवा वारणीच्या काठावरची बरीच गावं असतील, त्यांना आपली जागा सोडावी लागलेली आहे. आता सरफेस वॉटरचा प्रश्न नाही आहे. हा रस्ता खाली किती खोदावं लागेल तर जिथपर्यंत काळी माती आहे तिथपर्यंत ती काढून टाकावी लागेल, नाही तर रस्ता टिकणार नाही. त्यामुळं जे काय जमिनीचे अंडर करंट्स आहेत पाण्याचे, ते एकंदरीत सिंचनासाठीचे असतील किंवा पाणी निचरा होण्यासाठीचे असतील, हे सगळे बाधित होणार आहेत. त्यामुळं पुराचं धोका तर 100 पटीनं वाढेल आणि दुसऱ्या बाजूला जमीन नापीक होण्याचं प्रमाण हे ह्या खाली जी भर टाकली जाईल रस्त्याच्या खाली, ती भर विचारात घेतली तर नापीक होण्याचं प्रमाण हे जास्त होणार आहे आणि लोकांना गावं सोडावी लागतील. त्यामुळं मुळातच ज्या रस्त्याची गरज नाही त्यासाठी संपूर्ण वाळवा तालुक्याचं भविष्य कशासाठी उद्ध्वस्त करायचं याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. राज्यकर्त्यांनी एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या विरोधामध्ये न्याय बुद्धीच्या सगळ्याच लोकांनी उतरलं पाहिजे. माझी जमीन जाते मग त्यानं लढावं, ज्याची जमीन जाते त्यानं लढावं, हे काय सामाजिक न्यायाचं तत्व नाही आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातल्या सगळ्याच जनतेला आमचं आव्हान आहे की येत्या 27 तारखेला तुम्ही सगळेजण, प्रत्येक घरातलं एक स्त्री पुरुष हे या शासनाच्या अन्याय निर्णयाच्या विरोधामध्ये एकत्रित येऊया, मोर्चा काढूया. क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा पंचायत समितीच्या जवळ आहे, तिथं सगळ्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत जमूया आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आपण या रस्त्याच्या विरोधात आहोत, या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहोत, ही आपली भावना सरकारला कळवूया. सरकारनं तेवढ्यावर समजून घेऊन जर निर्णय बदलला नाही तर लढ्याचे पुढचे टप्पे आपल्याला ठरवावे लागतील. त्यामुळे या मोर्चाला मोठ्या संख्येनं सगळ्यांनी हजर राहावं असा आग्रह मी नक्की करेन.